तुम्ही जे काही प्रॉडक्ट सेटअप कराल, काही प्रॉडक्ट विकणार आहात का सर्व्हिस देणार आहात, जे आधी मनाशी ठरवा की तुम्ही काय करत आहात. आता जे ऑलरेडी एस्टॅब्लिश बिल्डर आहेत, जे मोठे-मोठे बिल्डर आहेत, त्यांना पी-एम-सीची गरज पडत नाही. रिअल इस्टेटमध्ये कोण नाही आहे. बिर्ला आहे, टाटा आहे, गोदरेज आहे. पूर्वी नव्हते हे सगळे कोणी. अशा नवीन क्लायंटकडे जर तुम्ही गेला आणि त्याच्याकडनं त्याला कुठलीही पैशाची अपेक्षा न सांगता, "साहेब एक ट्रायल द्या." सर, आपलं हा जो कार्यक्रम आहे तो अनेक तरुण बघतात आणि त्याच्यावरती काही कॉमेंट्सही येतात. तर त्यातली एक कॉमेंट्स अशी आलेली आहे, की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्या तरुणाने एक बिझनेस सेटअप सुरू केलेला आहे. पण आता बिझनेस वाढवायचा कसा? ते मार्केटिंग कसं करावं? किंवा नवीन-नवीन क्लायंट कसे मिळावे? कारण त्यांना ग्रोथ करायची. तर याविषयी काय सल्ला द्याल? हं. पहिल्यांदा मित्रांनो, तुम्ही कुठला ना कुठला तरी बिझनेस सेटअप करतात. आपण नोकरी व्यवसायाने बोलत आहे. तुम्ही जे काही प्रॉडक्ट सेटअप कराल, काही प्रॉडक्ट विकणार आहात का सर्व्हिस देणार आहात, जे आधी मनाशी ठरवा की तुम्ही काय करत आहात. ते केल्यानंतर त्याचं मार्केटिंग करायचं आहे, त्याचं क्लायंटेज शोधायचं आहे. जेव्हा तुम्ही हा जी पहिली क्लायंट आली, कॉमेंट आली आहे, ती पी-एम-सी संबंधी आली आहे. त्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करायची आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा अर्थ काय होतो? तुमच्याकडे आर्किटेक्चरल सर्व्हिसेस आहेत, तुमच्याकडे स्ट्रक्चरल सर्व्हिसेस आहे, म्हणजे प्लॅन पण काढणार, स्ट्रक्चरल डिझाईन पण करणार, प्लंबिंग सर्व्हिसेस आहेत, इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस आहेत, लँडस्केपिंग सर्व्हिसेस आहेत आणि त्याच्यानंतर लायझनिंग आहे हे सगळं करण्याचं. याच्याशिवाय ॲडिशनल मार्केटिंगचे गाईडलाईन असेल तर तेही चांगलं. मग हे जर तुमच्याकडे ह्या सर्व्हिसेस असतील तर मग हे कोणाला लागणार? आता आपण त्या स्पेसिफिक जे पत्र आलं, कॉमेंट आली त्यालाच करू. तर हे काम लागतं बिल्डरला. आता जे ऑलरेडी एस्टॅब्लिश बिल्डर आहेत, जे मोठे-मोठे बिल्डर आहेत, त्यांना पी-एम-सीची गरज पडत नाही. कारण त्यांच्याकडे स्वतःचं इन हाऊस आहे. जसं आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला पी-एम-सीची कधीच गरज पडली नाही. सगळं आम्ही इन हाऊस करायचो. वेगळ्या लोकांकडनं करून घ्यायचो. आर्किटेक्टकडनं ड्रॉइंग करून घ्यायचो, स्ट्रक्चर डिझाईनकडनं स्ट्रक्चर डिझाईन करून घ्यायचो, प्लंबिंग कन्सल्टंटकडनं प्लंबिंगचं करून घ्यायचं, इलेक्ट्रिककडनं इलेक्ट्रिकचं आणि मग सगळं जे आहे ते लायझनिंग पास कोण करून आणणार, तो लायझनिंग आर्किटेक्ट वेगळा असायचा आणि हे सगळं आम्ही इन हाऊस करायचो. आता बिल्डिंग लाईनमध्ये चित्र बदललेलं आहे. पूर्वीच्या बिल्डिंग लाईनमध्ये जे प्रॅक्टिकल हार्ड वर्कर होते, की जे स्वतः कोणीतरी घरात आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, साईटचं बांधकाम सुपरवायझर म्हणून केलेलं आहे, इंजिनियर म्हणून केलेलं आहे, तीच लोकं याची जास्त नॉलेज आहे. आता बिल्डिंग लाईनमध्ये एवढं प्रचंड प्रॉफिट असल्यामुळे ज्याच्या खिशात पैसे आहेत, मग त्याचा व्यवसाय काही असो. त्याचं दुकान सोन्याचं असो, कपड्याचं असो, लाकडाचं असो, नाहीतर तो डॉक्टर असो. या क्षेत्रात डॉक्टर, वकील, सायंटिस्ट सगळे येऊन राहिले आहेत आणि मग मोठ्या-मोठ्या इंटरनॅशनल कंपन्या. आज रिअल इस्टेटमध्ये कोण नाही आहे. बिर्ला आहे, टाटा आहे, गोदरेज आहे. पूर्वी नव्हते हे सगळे कोणी. हे सगळे येऊन राहिलेले आहेत. तर नॅचरली हे जेव्हा नवीन-नवीन लोकं येतात, बिर्ला, गोदरेज, टाटांना यांना आता पी-एम-सीची गरज नाही, ते इन हाऊस करतात. पण नवीन खूप बिल्डर आहेत. तर कालपर्यंत त्याची एखादी स्कीम सुरू असते, व्यापारी माणूस असतो, 2 स्कीम प्रोजेक्ट सुरू असतात. त्याला जर कोणी सांगून भेटलं तुम्ही, "यार काही काळजी करू नका, मी सगळं करून देतो तुम्हाला." प्लॅन पास करण्यापासून, गवंडी आणण्यापासून, रंगारी आणण्यापासून ते फ्लॅट विक्रीपर्यंतची सगळी सर्व्हिस आमच्याकडे आहे. तर एक चान्स द्या आम्हाला. तर तुम्हाला हे छोटे नवीन-नवीन जे बिल्डर आहेत ते शोधावे लागतील आणि त्यांच्याशी तुमचं प्रेझेंटेशन करावं लागेल. मोठ्या-मोठ्या बिल्डरकडे सुद्धा जाऊन आता माझ्याकडे मध्ये 2 यंग तरुण आले होते. त्यांनी मला एक सुंदर प्रोग्राम करून दाखवला माझ्या. मी आता जे नवीन प्लॉट घेणार आहेत, त्याच्यामध्ये मी काय बघायला पाहिजे, एफ-एस-आय कसा काढायला पाहिजे, यू-डी-सी-पी-आर नावाचा रूल आला आहे. आता खूप एफ-एस-आय मिळतो. पूर्वी काय असायचं, तुमचा 10,000 फुटाचा प्लॉट असेल, तर त्याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही 9,000 ची बिल्डिंग बांधू शकता, जास्तीत जास्त. आता 10,000 फुटाच्या प्लॉटवर 55,000 फुटाच्या बिल्डिंग बांधता येते. रूल बदलले आहेत. मग हे नवीन लोकांना, नवीन जे बिल्डर येतात, त्यांना हे कसं बसवता येईल? टी-डी-आर कुठला घ्यायचा? टी-डी-आरचे 2-3 प्रकार असतात. तो गोंधळतो. अशा नवीन क्लायंटकडे जर तुम्ही गेला आणि त्याच्याकडनं त्याला कुठलीही पैशाची अपेक्षा न सांगता, "साहेब एक ट्रायल द्या. तुम्ही हा कुठला प्लॉट घेता ना, 1 मिनिटं माझ्याकडे द्या." त्याचा प्लॉट घ्या. किती आहे? 25,000 फुटाचा आहे. त्याला व्यवस्थित प्रेझेंटेशन करून द्या. प्रेझेंटेशन करताना त्याला एफ-एस-आय किती मिळेल, त्याचा रेरा कार्पेट किती होईल, सेलेबल किती होईल, त्याला विकून किती मिळतील, त्याला बांधकामाला खर्च किती येईल, मिसलेनियस खर्च किती होईल, किती मजली बिल्डिंग बांधावी लागेल, की एम-ओ-डी नावाचा प्रकार असतो. त्याच्यानंतर तुम्हाला पॅकेजमध्ये रेरा कार्पेटमध्ये समजा त्या भागातला फ्लॅटचा रेट आपण त्याला कोट केला, तो 1 बेडरूम 30 लाखाला विक. तिथे मी 4 देईल. 5 आजूबाजूच्या बिल्डरचे त्याच्याकडे प्रूफ सकट उदाहरण देईल. तो 31 लाखाला विकतोय, कोणी 29 लाखाला विकतं, म्हणजे आपल्याला कॉम्पिटेटिव्ह रेट आहे. तर तो बिल्डर म्हणेल, "अरे बापरे! यांनी स्टील किती लागेल, ड्रॉइंग कसं करायचं, एफ-एस-आय कसं करायचं आणि आजूबाजूची कॉम्पिटिशन काय आणि कुठलं क्लायंट येणार आहे, मध्यमवर्गीय येणार आहे, सर्व्हिस क्लास येणार आहे, आय-टीतले येणार आहे, व्यापारी वर्ग येणार आहे, ठराविक कम्युनिटीचे येणार आहे." हे सगळं स्टडी करून तुम्ही त्याच्यापुढे मांडल्यावर तो वेडा होईल. "अरे काय अभ्यास केला माझ्या प्रोजेक्टचा."
असं तुम्ही त्याला पहिल्यांदा त्याच्या प्रोजेक्टमध्ये हात घालताना हा सगळा व्हेरियस स्टडी करून दिला तर तो तुम्हाला इम्प्रेसिव्ह म्हणेल, अरे आयतं मिळतं मला, कुठे मी माणसं ठेवू नोकरीला, दिस इज द बेस्ट. अशा प्रकारे PMC पुण्यात जोरात चालतात, चालू आहेत. कुठलाही बिझनेस करताना त्याच्या मुळाशी तळाशी गेलं तरच होतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.